नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे ओल्या पावट्याची भाजी। त्याच्यामध्ये मी थोडेसे राजमा पण टाकते, माझ्याकडे थोडेसे राजमा पण होते। तर चला इथे मी राजमा सोलून घेते, मी पावटा सोलून घेतलेला आहे। माझा ओला पावटा आणि ओला राजमा सोलून झालेला आहे। आता इथे मी 1 वाटी खोबरं घेते, त्याला मी किसून घेते चांगलं। मी पूर्ण 1 वाटी खोबरं नाही वापरत आहे, मी अर्धीच वाटी खोबरं किसून घेते। ह्याच्यामध्ये मी थोडंसं तिळही टाकते आणि धने पावडरही टाकते। मी खोबरं चांगलं भाजून घेणार आहे। खोबऱ्यासोबत मी धने पावडर आणि तिळही भाजून घेते चांगलं। आता इकडे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये चांगलं खोबरं भाजून घेते। मी थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घेते आणि खोबरं भाजून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी धणा आणि तीळ टाकते। धणा आणि तीळ पण मी चांगलं भाजून घेते, क्रिस्पी असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। हे भाजून केल्याने ही रेसिपी खूपच चांगली लागते। आज अचानक 7 ते 8 सबस्क्रायबर कमी झाले, तर असं एकदम मूड एवढा खराब झाला की असं विचार केला की नको आता व्हिडिओ टाकायला यूट्यूबवरती, इथे स्टॉप करूया। पण नंतरला परत विचार आला की नको। आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेलामध्ये मी थोडंसं तेजपत्ता टाकते, तेजपत्ता टाकून झालं की जिरं टाकते, जिरं टाकून झालं की अद्रक लसूण टाकते। अद्रक लसूण मी इथे जाडं मोठं असं पेस्ट करून घेतलेली आहे। अद्रक लसणाची पेस्ट ही मला घरगुतीच आवडते। आणि तुम्ही पण घरगुतीच पेस्ट ट्राय करा, घरगुती पेस्टने आपल्या भाजीला चांगलीच चव येते। अद्रक लसूण मध्ये टाकून झालेला आहे, आता मी ह्याला चांगलं ढवळून घेते। चांगलं ढवळून झालेलं आहे। इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। ते कांदे मी आता ह्या तेलामध्ये चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतून घेते। ह्या भाजीला जेवढं कांदा असणार तेवढी याची टेस्ट अजून चांगली लागणार। कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झाला की मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। मीठ चवीपुरतं, जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही मीठ टाका, कारण मीठ टाकल्याने आपलं टमाटर लवकर असं गळतं तेलामध्ये, म्हणून टोमॅटो टाकलं की आपल्याला मीठ टाकणं गरजेचंच असतं। असं पण मी सगळं कांदा टोमॅटो एकदम बारीक बारीकच चॉप केलेला आहे, म्हणून एवढी काही गरज नाही पडणार। आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे।
मीठ टाकून मी चांगलं ढवळून घेते. बघू शकता माझ्या कांद्या टमाटर ह्या मसाल्याला मस्त तेल सुटले. आता मी खोबरं आणि धण आणि तिळाचा जो भाजलेला वाटण केलेला आहे तो पण टाकते आणि चांगलं ढवळून घेते. मस्त तेल सुटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती असं ह्याला मस्त शिजून देते. शिजल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकते. हळद टाकून झाल्यानंतर चवीपुरती लाल तिखट टाकते, गरम मसाला टाकते. आता माझे सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण आपला मसाला करपला नाही पाहिजे आणि मसाल्याचा कच्चापणा अजून घालवायला मी ह्याला अजून 15 ते 20 मिनटं मंद आचेवरती चांगला असं ह्याला तेल सुटेस तर बघू शकता मी शिजून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी ओला पावटा आणि ओला राजमा टाकते. हे टाकून मी चांगलं ढवळून घेते. ढवळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते. जेवढं तुम्हाला रस्सा भाजी हवी तेवढं तुम्ही गरम पाणी टाकू शकता. इकडे आमच्या घरात जेवढी माणसं आहेत तेवढे मी गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जेवढी भाजी पुरेल तेवढी. ह्याला चांगली एक उकळी येऊ द्या. बघू शकता माझ्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. मी ह्याच्यामध्ये कोथिंबीरही टाकलेला आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता ह्या भाजीला मी थोडंसं आटून घेते. इकडे तुम्ही बघू शकता माझी भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि इकडे माझी भाजी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट पण करा. धन्यवाद. थँक्यू.